वनविभागाच्या विरोधात नाशिक रोडला संतप्त नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन। गेल्या काही दिवसापासून येथील जय भवानी रोड परिसरात असलेल्या लोणकर मळा, पाटोळे मळा, मनोहर गार्डन या भागात सातत्याने दिवसा आणि रात्री बिबट्याचा संचार होत असतो। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे। या बिबट्यांना पिंजऱ्यात बंद करण्याची मागणी करत जय भवानी रोड परिसरातील नागरिकांनी एकत्र येत वन विभागाच्या कार्यपद्धतीविरोधात मोर्चा काढला आणि यावेळी संतप्त नागरिकांनी श्री तुळजामाता मंदिराजवळ रास्ता रोको केला। 2 महिन्यापूर्वी वडनेर धुमाला पिंपळगाव खांब या भागात नरभक्षक बिबट्याने 2 लहान बालकांचा बळी घेतला होता। त्या विरोधात देखील नागरिकांनी एकत्र येऊन वनविभागाच्या विरोधात मोर्चा काढून वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं। त्यानंतर वनविभागाने परिसरात 18 पिंजरे 15 कॅमेरे लावले। याचा परिणाम म्हणून 5 दिवसापूर्वी एका बिबट्याला वडनेर गेट परिसरात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले। वडनेर धुमाळा पिंपळगाव खांब यासारखी परिस्थिती जय भवानी रोड परिसरात येऊ नये म्हणून येथील नागरिकांनी एकत्र येऊन जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या नेहरूनगर येथील श्री म्हसोबा महाराज मंदिरापासून या मोर्चाला प्रारंभ झाला। बिबट्या घरात, नागरिक दारात अशा घोषणा मोर्चामध्ये देण्यात येत होत्या। दरम्यान या मोर्चाचं नेतृत्व योगिता गायकवाड, सागर निकाळे, किरण गायकवाड, प्रदीप कुमार क्षत्रिय, प्रीतम घोरपडे, बाळासाहेब डावखर यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिलांनी केले। हा मोर्चा के.जे. मेहता हायस्कूल रोड, डावखरवाडी मार्गे जय भवानी रोड येथे जाऊन मोर्चाचा समारोप श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे झाला। यावेळी सुमारे अर्धा ते पाऊण तास रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली होती। या घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। वनविभागाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते। पण होतं 5.5 मिनिटांमध्ये हजर झाले पाहिजे। भर उन्हात मी लहान मुलं घेऊन आलेली आहे, मला माहित नाही तर मी दिवसभर रस्ते पण उतरणार नाही। किती वेळात येणार? एवढ्या उन्हात लोक आले, तुम्हाला आधी कळवलेलं तर तुम्ही मला 5 मिनिटात तिथे हजर पाहिजे, म्हणजे हजर पाहिजे। आज या नाशिक मध्ये प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बिबट्याचा वावर एवढा वाढलेला आहे की लोक अगदी अतिशय भयभीत झालेले आणि लोकांना घरातून बाहेर निघता येत नाही। छोटी छोटी मुलं खेळायला बाहेर निघत नाही आणि ही छोटी मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य आज कसं होणार आहोत। वन विभाग आम्हाला फक्त आश्वासन देत आहे, अहो आम्ही सर्वसामान्य नागरिक आहात, आमच्याकडे कोण बघणार आहात? बिबट्या घरात घुसतोय आणि आम्ही दारात आलेलो आहे, आमचा संसार घेऊन आलेलो आहे। तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या। तुम्ही पिंजरांचा अडचणी सांगताय, आम्ही प्रशासन जागे करतोय तरी तुम्ही सांगताय आमच्याकडे योजना होती। काय योजना आहे? 2 निष्पाप मुलांचे जीव गेले तरी बिबट्या आजपर्यंत हाती आलेला नाहीये। आर्मीच्या ऑफिसरांना सांगतो, ब्रिगेडियर आम्हाला साथ देत नाही, वन अधिकारी आम्हाला साथ देत नाहीये, मनपा आम्हाला साथ देत नाहीये। हे कुठलं प्रशासन आहे? अगदी गेंड्याच्या तातडीचं प्रशासन आहे आणि या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।